नीच माणसा ही सगळं तुझ्यामुळे झालंय. मी तुला पहिलीच वॉर्निंग दिली तू माझे पैसे माघारी कर म्हणून, पण तू तुझी लायकी क्रॉस केली. अरे का पैशासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाशील मला वाटलं नव्हतं. लागा किती तर केला तर घरातला माणूस आहे की रे. लागा तुझ्यामुळं भांडण करता करता तरी तुला दचकी बसली. तुला माहित होता हा विषय की बाबा पैशामुळे आमच्या घरात भांडण चालत, पण तू तुझी लायकी दाखवायची ती दाखवलीच. लागा एका ताटात बसून आपण खाल्लं होतं ही तरी जाणीव ठेवायची. तू किती किती तुला म्हणजे मी पाक जीवाभावात समजलं होतं. अजून पैसे माणूस मी तुला वापरायला दिले नव्हते, मी तुझ्यापाशी ठेवायला दिले ते पैसे. तू तसलं कसलं मला कारण सांगायचं नाही. मला आजच्या आज काय पण करून पैसे पाहिजे ती काय फालतूपणा लागा जरा पास कर. अजून ही व्हिडिओ मी काढणार नव्हतो. व्हिडिओ का काढलाय तुला वाटत असेल ही सगळं खोटं आहे म्हणून, ही त्याच्यामुळे मी दवाखान्यातला व्हिडिओ काढलाय. लागा लायकीत राहा लागा जरा. लायकी एवढी क्रॉस करून वागू नको जरा. किती तर केलं ना तू माझ्या भावासारखा होता. मी लागा तुझ्यावर एवढा विश्वास ठेवून तुझ्यापाशी पैसे दिले. मी माझ्या आई वडिलापाशी पैसे दिले नाहीत, पण तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला पैसे दिले. पण तू तुझी लायकी दाखवायची ती दाखवली. पैशासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाशील मला असं वाटलं नव्हतं. लागा खरंच मला आता लाज वाटते तुला दोस्त म्हणायची, पण तू व्हिडिओ बघून सुद्धा माझे पैसे मला बाहेर पाठवले नाही. मी तुझ्यासाठी कुठं तिकडे छत्रपती संभाजीनगर आलो, रात्रभर तिथे थांबलो. तिथं मी कसा राहिलो काय राहिलो हे माझी मला माहिती आहे फक्त. पण तू कसं तुझी लायकी तीच आहे रे. मला पोरं म्हणत होती, माझी बायको पण म्हणत होती तुझ्या नादी लागू नको म्हणून. तुझ्यामुळे एकतर आमच्या संसारात फूट पडली ती पडली, आमच्या संसारात वाटवं झालं ती झालं. पण तू ह्या गोष्टी केल्या, माझे पैसे घेतले, तुम्हाला आता पळवा लागला माझ्या पैशासाठी. तू जर का माझे पैसे माघार नाही दिले तर बघ मग तुला काय करायचं ती माझ्या पद्धतीने करतो. अजून तुलाही सगळं खोटं वाटतं. चल तुला दवाखान्यात जाऊन व्हिडिओ दाखवतो. ती व्हिडिओ बघ मग तुला समजेल काय झालंय माझ्यासोबत. चल तुला आता जाऊन दाखवतो. बघितलं का पटलं का तुला विश्वास? लागा तुला लागा मी जीव तोडून सांगतो तुला का आमच्या का म्हणजे आमच्या संसारात फूट पाडू नका अशी. मी तुला किती कॉल केले, किती समजावून सांगितलं. तू सगळी तुझी लिमिट क्रॉस केली. तू म्हणजे माझी एक गोष्ट कुठली ऐक नाही. लागा भाऊ लागा माझे पैसे देऊन टाक. तुला काय दिलेली रक्कम बारकी नाही, लय मोठी रक्कम आहे ती. त्या सगळ्या त्याचं टेन्शन घेऊन रितून माझ्यासोबत भांडणं केली. अजून त्या भांडणामध्ये तिला दातकी बसली. लागा एवढं पण असं खालच्या तराला जाऊन वागू नको. तुला मी भाऊ म्हणलं होतं, आपण एका ताटात बसून जेवलो होतो. इथं तू विसरू नको. किती तर केलं तर तू माझ्या घरातला आहे लागा. तू तर असं वागू नको माझ्यासोबत. बघितलं का माझ्या बायकोचं काय हाल आहे आता. लागा तिला जर का काय झालं ना तर मी तुला सोडणार नाही. मी तुला लास्ट सांगतोय हा. तू माझा व्हिडिओ बघतो ही मला माहिती आहे. अजून ही खास मला माहितीच होतं तुला ही सगळ्या गोष्टी खोट्या वाटणार. त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ बघणार. तू माझे फोन पण उचलला नाही, कॉल पण उचलला नाही. लागा तुला एवढं कळायला पाहिजे की बाबा त्याच्या घरात काय तर अडचण चालू आहे. तू माझे बघतोय, तुला माझी कंडिशन माहिती आहे, माझी बायको कशी आहे ही पण तुला गोष्ट माहिती आहे. लागा तिने पैशाचं टेन्शन घेतलं. अजून तिने बरोबरच आहे, तिने पैशाचं टेन्शन घेणारच. कारण तर अमाऊंट काय बारकी नाही, अमाऊंट खूप मोठी. त्याच्यामुळे तिने त्या गोष्टी टेन्शन घेतलं. अजून ते आमचे कष्टाचे पैसे काय हरामचे पैसे नाही. ती मी फक्त तुला ठेवायला दिली ते मकर संक्रांतीपर्यंत. आणि तुला मी आधी पण सांगितलं तुम्हाला ही पैसे लागायचे, तू पैसे खर्च करू नको, फक्त ही पैसे तुझ्याजवळ ठेव. अजून तुझ्याजवळ मी पैसे का ठेवायला दिले की माझा तुझ्यावर भरपूर विश्वास होता. मी हे पैसे माझ्या घरच्यांपाशी पण ठेवू शकत होतो, पण मी घरच्यांपेक्षा जास्त तुला मानलं. पण लागा तू गद्दारी केली माझ्यासोबत. जी तुला करायचं होतं ती तू केलंच. तू मला नुसतं चाळवणं दाखवलं. मला एवढं पाहिजे म्हणजे आता देतो मग देतो. तू माझ्याच पैशाला मला इकडे तिकडे फिरवायला लागलाय. लागा तुला लाज वाटायला पाहिजे लागा. अजून ही मी व्हिडिओ का करते सांगू का तुला? तुला सगळे ह्या गोष्टी खोट्या वाटल्यास त्या. आता दवाखान्यातला व्हिडिओ बघितला का? त्या दवाखान्यातलं पण ही सगळं खोटं आहे. अजून मित्रांनो मी ही व्हिडिओ का करतोय? तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटते ती की बाबा मी सगळं करतोय ती पैशासाठी करतोय. तर कसं आहे ना, तुमचे विचार जे आहेत ना ते तुमचे फक्त पैशापुरते विचार आहेत. पण सध्या माझ्या घरात काय सिच्युएशन चालू ना हे फक्त मला माहिती आहे. अजून तुम्ही म्हणला होता मी घर सोडून गेलो, नवीन एपिसोड चालू झाला, नवीन सिरियल चालू झाली याची. मी कमेंट वाचली ती तुमच्या भरपूर लोकांच्या, म्हणजे अशा मला कमेंट आली ती. तर नवीन सिरियल नाही, नवीन एपिसोड नाही. मी घर सोडण्याचं कारण पण हे होतं. मला माहिती होतं ऋतू रागामध्ये
तिला कमी जास्त काय ना काय होईल, तर मला तर कमी जास्त काय ना काय होईल. मला ह्या गोष्टी करायच्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी घर सोडलं होतं. अजून मग परत मी महागारी का आलो, ती पोरगं मला म्हटलं दुसऱ्या दिवशी पैसे देतो, पण त्यांनी काय दुसऱ्या दिवशी पैसे दिले नाहीत. त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. पण मी माझी म्हणजे असं ही सुटली नाही, काय म्हणतात त्याला, त्याचं लग्न जमलं ही मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्याचं आत्तापर्यंत नाव मी हे करत नाही. लगा तुला एवढी लाज वाटायला पाहिजे, मी तुझा एवढा विचार करतोय, पण तू माझा थोडा तरी विचार कर. बघा माझी बायको आता कसल्या ह्याच्यात आहे ती मला माहिती आहे. अजून मला आता वाटायला जी मी चांगलं करायला जातोय, माझ्यासोबत नुसतं वाईटच घडत चाललंय. कारण का माहिती आहे का, मी एक नवस बोललो होतो देवाला, आरून नीट होती, अजून ऋतू महागारी होती, आमचा संसार सुरळीतपणे चालू होती. ही मी आता म्हणजे मला विचार पडलाय की आमच्या घरात का सगळं नीट होईना, की ह्या नवसमुळं असं वाटायला लागलंय मला. पण आता जर का ऋतू लवकरात लवकर नीट झाली ना, तर मी ती माझं नवस पूर्ण करून टाकेल. जी मी नवस बोललो ना तिरुपती बालाजीला जायचं, ती मी नवस पूर्ण करेन. कारण तर मी मुंबईवरून येताना पण म्हणलो होतो ऋतू तुला मी तिरुपती बालाजीला घेऊन जातो. आता मी जरा तिचं म्हणजे माइंड फ्रेश होण्यासाठी, इथनं पुढे मी काय यासोबत भांडण करणार नाही, हे करणार नाही, तिचं माइंड फ्रेश ठेवण्यासाठी आता मी तिला इथनं घेऊन जातो. पहिल्यांदा ती नीट झाली ना, ती नीट झाल्या मी तिला इथनं डायरेक्ट तिरुपती बालाजीला घेऊन जाणार. अजून मी माझं नवस पण फेडणार. म्हणजे आमच्या संसाराला कोणाची नजर लागली ही काय मला माहीत नाही. आमच्या संसाराला कोणाची ना कोणाची नजरच लागली मला असं वाटतंय. कारण तर आमच्यासोबत म्हणजे जी आता ही 3-4 महिने तुम्ही बघताय, जी माझ्यासोबत घडायची ती वाईटच घडायला लागली. चांगली कुठलीच गोष्ट होई नाही. जी मी चांगलं करायला जातोय ठीक आहे, म्हणजे प्रयत्न करतोय चांगलं बनवण्याचा, आमचं नातं चांगलं टिकवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती नातंही टिकण आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीत काय ना काय आमचे म्हणजे होतच राहिलं म्हणून. आता काय झालं, काय फक्त पैशाचं निमित्त ही, त्या पैशाच्या निमित्तावर नाही व्हायला लागले. पण ह्याला एवढं कोणी आम्ही फक्त तुझ्या पैशाला का पैसे ठेवायला दिले ते, असं नाही की मी तुला खर्चायला दिले नव्हते. अजून मी काय तुला व्याजानं पैसे दिले नाही, तू माझे पैसे खर्च करून आता माझा फोन पण उचलला नाही. लागा मी भिकाऱ्यासारखं तुला फोन करायला लागलो, एवढी तर लागा तू जाणतीव माझ्याच पैशासाठी मी भिकारी व्हायला लागलोय. भिकाऱ्यासारखं इकडे तिकडे हिंडून तुला पैसे मागायला लागलोय. जरा तुझ्या मनात काय तर तुझं काय तर वाटत असेल ना, तर तू पैसे माझे माघार देशील. अजून जर का तू माझे पैसे नाही दिले तर मला समजते आता माझे पैसे कसे घ्यायचे ते. आता मी माझ्या पद्धतीनं पैसे काढायला मला जमतील. मग परत मी मागचा पुढचा आता थोडा सुद्धा विचार करणार नाही. मला तू माझे पैसे माघारी पाठव, मी तुला सांगतोय. अजून जर का माझ्या बायकोला जर का काय कमी जास्त झालं तर खरंच सांगतोय मी तुला सोडणार नाही. मी म्हणजे कंप्लेंट करायची ती कंप्लेंट करणार तुझ्या विषयी, पण बाकीचे पण हे विषय करणार. अजून तू म्हणशील तुझ्याकडे काय प्रूफ आहे, ही करा, माझ्याकडे ट्रान्झॅक्शनचे फोटो पण आहे, ती मी तुला ती ट्रान्झॅक्शन केलं, ऑनलाईन पैसे मारलेत मी काय तुला असं कॅश दिलं नाही. ती वेळ आलं ना तर सगळे प्रूफ मी दाखवेल तुझी. तर मी तुला आता लास्टची ताकीद करतोय मी तुला, माझे पैसे मला माघारी देऊन टाक. मला बाकीचं काय तुझं ऐकून घ्यायचं नाही. अजून माझा पहिला फोन उचलतो, तू माझा व्हिडिओ बघतोय ही मला माहिती आहे. मी तुझ्या घरी पण जायला कमी जास्त करणार नाही आता. मग तुझ्या घरचे म्हणते व्यवहार तुमच्या दोघांचा तुमचे तुम्ही बघून घ्या, त्या सगळ्या गोष्टी म्हणल्या तर चालतील. पण मी तुझ्या घरी जायला पण कमी मागं पुढं बघणार नाही आता. तू माझे पैसे मला माघारी दे, मी तुला एवढंच सांगतोय.